चला तर आहे आज लाडू खात आहे पास्ता. संडे स्पेशल पास्ता. पण लाडूला फ्राय केलेलाच आवडत नाही. लाडूला आवडते फक्त बॉईल केला. तर बघा लाडू आज किती सुंदर दिसत आहे. लाडू बघ आधी इकडे की मी पाण्यामध्ये भिजली आहे. माझ्याकडे बघ आधी. दिवसभर पास्ता संपत का? मस्तीखोर झाली आहे बघा. चांगला चावचाव खा ग बाळा. तर जेवण वगैरे व्हायचंच आहे. दुपार झाली आहे, 2 वाजले. तर राव बोलले की आज लवकर येणार. पण काही आता रावांना कॉल केला तर राव म्हणते की मला सायंकाळच होणार, तर तू करून घे जेवण. तर मग मी त्याला जेवण करते. तर लाडूने मधातच पास्ता मागितला आहे. तर लाडूचा फेवरेट बॉईल पास्ता आहे. फक्त त्याच्यामध्ये काहीच नाही लागत तिला. फक्त पाण्यामध्ये उकडा आणि तिला द्या. तिचा तसा काही त्रास नाही. पण जेवणाचा खूप त्रास आहे माझ्या मुलीचा मला. आणि आज खूप ऊन तपली आहे. किती ऊन तपली आहे भयानक. तर चला आपण बनवणार आहे आज सोजी. तिखटवाली सोजी बनवायची आहे. तर मला आवडते. तर मदत मी आणली होती. मला म्हणजे आईनं आणून दिली होती माझ्या बेलेवाल्या. तर ही आहे सोजी. तर ही सोजी आज मी बनवणार आहे तिखट फोडणीची सोजी बनवणार आहे. त्यासाठी साहित्य लागणार आहे टमाटर. दाखवते तुम्हाला. वॉश करून घेत आधी. बघा वॉश करत आहे. वॉश करून घ्यायचं, त्यानंतरच कट करायचं. सांबार आणि 4-5 मिरची घेतली आहे. तर खायला खूप टेस्ट लागते. पण आमच्याकडे एकच कमी आहे की ती कढीपत्त्याची. कढीपत्ताच नाही मिळत आमच्याकडे. तर सोजीसाठी लागणारं साहित्य आहे कांदा, मिरची, सांबार, टमॅटो आणि एवढा बाऊल सोजी. थोडीशी ठोकळ राहते आणि ते खायला म्हणजे मी तिखट बनवत आहे. कोणी साधी बनवते, कोणी गोड बनवते. मी तिखट बनवत आहे. मला भरपूर दिवसाची इच्छा होती खायची. तर चला आपण बनवून घेऊया. तर फायनली कांदा घेतला आहे कट करायला. टमाटर कापून झाल्याच्या नंतर तर बघा नंतर असे मोठे स्लाइस कापून घेतले. त्यानंतर फ्राय केला आहे. तर फ्राय करायचा व्हिडिओ नाही घेतला आहे. तर बघा डायरेक्ट पूर्ण फ्राय झाल्यावरच
तयार झाला आहे पास्ताच्या नंतर सोजी. मग सोजी आणि पास्ता बरोबर दोन्ही गॅसवर ठेवला होता. इकडल्या साईडनं पास्ता तयार केला. पास्ता आधीच बॉईल करून ठेवला होता कारण की लाडूला बॉईल आवडते. तर त्यानंतर मी इकडे सोजी करून घेतली. सोजी आता थोडीशी होऊ द्यायची होती आपल्याला, अर्धी थोडी राहिली होती कच्ची. तर मग त्यानंतर थोड्या वेळाने झाल्यानंतर सांबार थोडीशी अशी मऊ लुसलुसीत बनवायची कारण की थंडी झाल्यावर अशी मोकळी होते. फायनली ते तयार झाली. मग मी घेतली नाश्ता करायसाठी. तर एकाच प्लेटमध्ये दोन्ही पदार्थ घेतले. तर सोजी पण घेतली आणि पास्ता पण घेतला. पास्ता बघा कलर पाहून एवढा टेस्टी झाला. मला तर असंच वाटत होतं. तर खूप छान टेस्टी झाला. तर आपण टेस्ट करायचं रंगावरून सगळं असं वाटलं की खूप छान टेस्ट आहे. तर फायनली मी टेस्ट करायसाठी घेतलं आहे. तर बघा गरम खूप होतं आणि बघा आता किती छान एवढा सुंदर भारी टेस्ट झाली होती. तर बघू शकता तुम्ही टेस्टी. आता खाऊया आपण पास्ता. यम्मी यम्मी. दोनों पण असं एवढी टेस्टी झाली आहे. खूप छान टेस्ट आली आहे. आणि लाडूला तिखट आवडत नाही पण मला तर खूप आवडलं. राव असते तर माझी खूप तारीफ केलीच पण राव आहे कामाला. खरं खूप छान टेस्ट झाली आहे पास्ता आणि सोजीची पण. तर दोन पण येतो म्हणजे दोन पण खात आहेत. खूप छान आहे. या तुम्ही पण. खूप छान टेस्ट आहे. संडे आमचा असा स्पेशल असाच असते. सोजी भरपूर दिवसाची म्हणजे होती तर म्हटलं चला ही पण कामात आली पाहिजे. फेकायचं नाही कोणतंच अन्न. अन्नासाठी कष्ट करते माझे राहू नका. बघा सोजी आणि पास्ता. तर चला भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.